डिजिटल अरेस्ट ज्याला आपण म्हटलं जातं, हे थोतांड आहे. पर्सन कॅनॉट बी अरेस्टेड विदाउट द वॉरंट ऑफ द कोर्ट. कायद्याचा जो धाक आहे हा आपल्या देशात आजही आहे. पोलीस प्रशासन त्याची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करते हे सामान्य माणसाला माहीत असल्यामुळं या अशा फेक कॉल्सला सिरियसली घेतल्यामुळं बरेचसे लोक आपल्या समाजात दगावलेले आहेत. तर डिजिटल अरेस्ट हा कोणत्याच कायद्यामध्ये स्पेसिफाय केलेला शब्द नाही. अशा नवीन एक अमेंडमेंट आलेली आहे कायद्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्याचा कॉल जर रेकॉर्ड करायचा आहे तर तुम्हाला त्यांच्या परवानगी शिवाय तो करता येत नाही. बट अशा फ्रॉड असलेल्या लोकांची मुळात काय आयडेंटिटीच नसते. म्हणून तुम्ही बिनधास्त पद्धतीने ते कॉल रेकॉर्ड करू शकता आणि तुम्हाला जर टॉर्चर करण्याचा प्रयत्न झाला स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा तुम्ही या गोष्टींची माहिती देऊ शकता. पहिली FIR 7/7/2025 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन सिस्पे इन्फिनिटी बीकन या नावाची जी कंपनी स्थापन केली गेली, त्याच्या बऱ्याचशा सिस्टर कंपनीज आहेत, त्याच्या बऱ्याचशा इतर कंपनी त्याला संलग्न आहेत. म्हणजे एक खूप मोठा गौडबंगाल त्याच्यामध्ये उभा केला गेला, ज्याचं आज खूप मोठं चॅलेंज हे तपास यंत्रणेसमोर येऊन उभं राहिलेलं आहे. कारण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कोणाकोणाच्या अकाउंटला कसे झालेले याच्यावरून आपण त्याला मनी ट्रेल म्हणतो. त्याच्यावरून ठरतं कोणाला आरोपी करायचं कोणाला नाही करायचं. पैसा हा रोज स्वतःची जागा बदलत असतो. मला जर एक 10 रुपयाला कोणी फसवले आणि त्याला कंप्लेंट करण्यासाठी मी 4 दिवस लावले, ते 10 रुपये कुठे निघून जातात, परत त्याची रिकव्हरीचे चान्सेस नसतात. TWJ ट्रेड विथ जॅज ही एक खूप मोठी दरोडेखोरांची टोळी आपण त्यांना घोषित करून टाकू. मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, ह्या दरोडेखोरांच्या टोळ्या आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या सपोर्टवरती हे लोक सामान्य माणसाला फसवण्याचं काम करतात. हे मॉडर्न काळातले दरोडेखोर आहेत. तर ट्रेड विथ जॅज झालं, सिस्पे इन्फिनिटी बीकन झालं, समर्थ क्रॉप केअर झालं. माझं उघड मत आहे, सिस्पे इन्फिनिटी बीकन, समर्थ क्रॉप केअर, ट्रेड विथ जॅज या कंपन्यांचा तपास हा CBI कडे जाणं गरजेचं आहे. त्यामध्ये अन्यथा लोकांना न्याय मिळणार नाही. त्यांच्या आधार कार्डला आणि तुमच्या पॅन कार्डला तुमचं अकाउंट लिंक्ड असतं. या 2 गोष्टी व्हेरीफाय. आता बँक काय तुमच्या समोर प्रत्यक्ष येऊन बसत नसते की बाबा तुम्हीच आहात का स्वतःहून. तुम्हाला त्या डॉक्युमेंटला लिंक असलेल्या नंबरवरती एक OTP येतो. प्रत्येक स्कॅमचं मूळ हे OTP आहे. ऑथेंटिकेशन आपल्याला त्याला सांगता येईल. तर OTP तुम्हाला मागितला गेला का तिथून पुढे कॉलवर सुद्धा हे पैसे ट्रान्सफर झाल्याच्या भरपूर अशा घटना सायबर क्राईमच्या अंतर्गत नोंदवल्या गेलेल्या आहेत. रोज हे लोक ऍडव्हान्स होत आहेत. म्हणजे आपल्या समाजामध्ये म्हणे बघा, कुलूप तयार व्हायच्या आधी चावी तयार होती. जेव्हा केव्हा आपल्याला पहिल्या क्षणात हे लक्षात येतं का आपला मोबाईल हा हॅक झाला किंवा आपली आर्थिक फसवणूक झाली, पहिल्या 1 तासामध्ये रॅपिड ऍक्शन घेणं गरजेचं असतं. आज एक फॅशन तयार झाली आपल्या देशामध्ये, इथं स्कॅम करायचा आणि बाहेर देशामध्ये वेगवेगळ्या शेल कंपनी स्थापन करून ते पैसे तिकडं प्लांट करून ठेवायचे. अशा आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांबद्दल मी एक गोष्ट प्रकर्षाने ऑब्झर्व केलेली आहे. यांना स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांचं सुद्धा घेणं देणं नसतं, अजिबात नसतं. हे कोणाचेच नसतात. त्या पद्धतीने फक्त पैशाला महत्त्व दिलं गेल्यामुळं, अतिमहत्त्व दिलं गेल्यामुळं ह्या पद्धतीचे गुन्हे समाजामध्ये वाढत आहेत. असं तुमच्या कामाबद्दल थोडीशी माहिती सांगू शकाल? आर्थिक फसवणूक ही जी एक समाजाला लागलेली कीड आहे माझ्या मते. जुन्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल, चंबलच्या खोऱ्यामध्ये किंवा दुर्गम भागांमध्ये एक दरोडेखोरांची टोळी असायची. त्यांच्याकडे घोडे असायचे, त्यांच्याकडे हत्यारं असायची, त्यांच्याकडे माणसं असायची, एक टोळीचा प्रमुख असायचा, त्याचे काही सदस्य असायचे, काही छोटे लोक असायचे, त्यांची एक हायरार्की असायची. त्याच पद्धतीने आर्थिक फसवणूक करणाऱ्या ह्या ज्या टोळ्या आहेत ह्या समाजामध्ये सक्रिय झालेल्या आहेत. एक खूप इंटरेस्टिंग जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं काही दिवसांपूर्वीचं. एक आर्थिक फसवणुकीमधल्या आरोपीचा त्याच्यामध्ये जामीन अर्ज मांडला गेला होता आणि जे न्यायमूर्ती होते त्यांनी त्याच्यामध्ये जामीन अर्ज फेटाळताना एक वाक्य वापरलं. ते म्हणले, एखादा खुनाचा जर गुन्हा झालाय, खुनाच्या गुन्ह्यामध्ये पीडित जे आहेत ते खून झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि त्याच्या आजूबाजूचे लोक, म्हणजे एक विशिष्ट समाज घटकापर्यंत ते पीडितांचं आपण त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन करू शकतो. पण एखाद्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीने समाजामध्ये हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी पीडा आणलेली असते आणि अशा लोकांना जामिनाचा अधिकार नाही, या अशा शब्दामध्ये फटकारून त्यांनी तो जामीन अर्ज हा रिजेक्ट केलेला होता. मेन अडचण आपल्या समाजाची आज अशी झालेली आहे का आर्थिक फसवणुकीच्या गोष्टींकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन प्रशासनाचा आणि सरकारचा आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. याच्याकडं जे एक सिरियसनेस दिलं गेलं पाहिजे का याचा समाजावरती इम्पॅक्ट किती मोठा होतोय आणि त्याच्यामध्ये कायद्यात कोणत्या पद्धतीचे बदल केले गेले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत गेले 4 वर्ष झाली मी आर्थिक फसवणुकींच्या केसेस ज्या आहेत त्या चालवतोय आणि याच्यामध्ये अद्याप तो बऱ्यापैकी आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी लक्षवेधी जी हेमंतजी ओगले हे श्रीरामपूरचे विद्यमान आमदार साहेब यांनी एक लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारल्यावरती सरकारने त्यावरती स्पष्टीकरण दिलं का याच्यामध्ये आम्ही कायद्यात बदल आणू,
बट स्पेसिफिक जे बदल आले गेले पाहिजे. पॉडकास्टमध्ये मी पुढे ते सुचवेलच. तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधातला एक जो एकत्रित सायुक्तिक लढा गोरगरिबांच्या वतीने आणि फसवणूक झालेल्या लोकांच्या वतीने देण्याचं एक गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्यामध्ये एक बऱ्यापैकी आम्हाला यश देखील प्राप्त झालेलं आहे. थँक्यू सर ही माहिती दिल्याबद्दल. कारण का मला असं वाटतं की आपले जे श्रोते आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली गेली पाहिजे. तर आजचा पहिला प्रश्न, सध्या सगळीकडे आपण बघतोय की डिजिटल अरेस्ट हा एक खूप सगळ्यांच्या समोर येतोय. तर नक्की हा काय प्रकार असतो? अरेस्टची जी एक प्रोसिजर आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो एक नवीन कायदा CRPC ला रिप्लेस करून आपल्या देशामध्ये लागू झाला. त्याच्यामध्ये प्रॉपर प्रोसिजर अरेस्टच्या ह्या लेट डाऊन आहेत. बरं. कोणीही पोलीस अधिकारी कोणत्याही व्यक्तीला विदाउट प्रोबेबल कॉज अनलेस अँड अंटिल इट इज अ कॉग्निझेबल ऑफेन्स, संज्ञेय जोपर्यंत अपराध नाहीये तोपर्यंत दॅट पर्सन कॅनॉट बी अरेस्टेड विदाउट द वॉरंट ऑफ द कोर्ट. कोर्टाच्या आदेशाशिवाय त्या व्यक्तीला अरेस्ट केलं जाऊ शकत नाही आणि अरेस्ट करायला एक प्रॉपर प्रोसिजर ही लेट डाऊन आहे. तर हे जे एक डिजिटल अरेस्ट ज्याला आपण म्हटलं जातं हे एक थोतांड आहे मॅडम. अरेस्ट ही प्रोसिजर प्रमाणेच झाली पाहिजे. त्याला कायदे कोर्टाने लावून दिलेले आहेत, तसे त्या पद्धतीने डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि डिजिटल अरेस्ट जे आहे हे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, एक दरोडेखोरांची टोळी असायची. त्यांच्याकडे साधनं कोणती होती? बंदुका होत्या, कुऱ्हाडी होत्या. तुमच्या शरीराला इजा पोहोचवण्याचं त्यांचं धोरण होतं, त्यामुळे तुम्ही त्यांना सरेंडर व्हायचा. आता हे ज्या पद्धतीचे दरोडे आहेत ह्या पद्धतीच्या दरोड्यांमध्ये तुमच्या बुद्धीवर आघात केला जातो. तिथं तुम्हाला फिजिकली कुणीही टच करत नाही. मग ह्या गुन्ह्यांना जास्त व्यापक स्वरूप प्राप्त न होण्याचं कारण असं याच्यात फिजिकल इंजुरी कोणाला नसते, मेंटल इंजुरी असते आणि मेंटल इंजुरीमध्ये त्या माणसाला पैशाला आर्थिकरित्या लुबाडलं जातं. कितीतरी केसेस आहेत अशा पद्धतीने लोकांना टॉर्चर केलं गेल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट देखील केलेलं आहे. कारण कायद्याचा जो धाक आहे हा आपल्या देशात आजही आहे. पोलीस प्रशासन त्याची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करते हे सामान्य माणसाला माहीत असल्यामुळं या अशा फेक कॉल्सला सिरियसली घेतल्यामुळं बरेचसे लोक आपल्या समाजात दगावलेले आहेत. तर डिजिटल अरेस्ट हा कोणत्याच कायद्यामध्ये स्पेसिफाय केलेला शब्द नाही. अशा पद्धतीचे कॉल्स जर कोणत्या श्रोत्यांना आत्ता जे आपले पॉडकास्ट बघतायत आले तर तुम्ही त्या पद्धतीने त्याच्याशी डील करू शकता, कारण कायद्यात त्याला जागा नाही. सर एखादा पोलीस अधिकारी किंवा CBI अधिकारी कोणाला व्हिडिओ कॉल करून धमकावू शकतो का? किंवा त्याच्यासाठी काही कायदेशीर पद्धत आहे का? पोलीस प्रशासन किंवा जे समाजावरती अंकुश ठेवणारे आपण ज्यांना यंत्रणा म्हणतो त्यांना सामान्य माणसाशी इंटरॅक्ट करण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्यांच्या विरोधात लिखित कुठेतरी कंप्लेंट आलेली असते. लिखित कंप्लेंट होणं म्हणजे FIR दाखल होणं. FIR दाखल झाली त्या पद्धतीने किंवा वेगवेगळे कायदे आहेत CBIच्या अंतर्गत किंवा मॉनिटरी काही असेल किंवा फायनान्शियल एखादं सेक्टर असेल त्याच्यातले वेगवेगळ्या कायद्यांतर्गत त्या विशिष्ट विभागाकडे जर एखादी तक्रार दाखल झाली त्या कायद्यांमध्ये तक्रार दाखल करण्यापासून तर आरोपींना कोणत्या पद्धतीने यंत्रणेने टॅकल करायचे या सगळ्या गोष्टी लेट डाऊन असतात. कोणत्याही गुन्ह्यामध्ये जेव्हा आरोपीला संपर्क केला जातो त्याला लिखित समन्स पाठवण्याचा हा पहिला नियम आहे. फोनवरनं संपर्क करणं हे कुठेही लिहिलेलं नाही. फोनवरनं केलेला संपर्क इट माइट बी दॅट फक्त आम्ही तुम्हाला माहिती दिली तिथपर्यंत ते ऍडमिसिबल असू शकतं, बट तुम्ही तिथं जाण्यास बंधनकारक तेव्हाच असतं जेव्हा तुमच्या रजिस्टर्ड ॲड्रेसवरती त्या विशिष्ट यंत्रणेचं लिखित समन्स येतं आणि लिखित समन्सला मग तुम्हाला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यायचंय, तुमच्या ॲडव्होकेटशी संपर्क करायचा आहे आणि मग त्या यंत्रणेला तुमच्यावरती असलेले आरोप तुम्हाला कोणत्या पद्धतीने फेस करायचे याच्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. तर अशा पद्धतीने जे कोणते कॉल्स येतात का तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली किंवा मी असा अधिकारी बोलतोय या गोष्टींना जनतेने सिरियसली घ्यायचं अजिबात कारण नाही. कारण ज्या गोष्टी ओरिजिनली समाजामध्ये लेट डाऊन आहेत त्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल्स कुठंच दिलेले नाही आहेत आणि तुमच्या विरोधात कुठल्याही प्रकारची खोटी केस करण्याची जर कोणी या पद्धतीने प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये कायद्यात त्याचे पण प्रोव्हिजन्स आहेत. तुम्ही ते कोर्टमध्ये फाईट करू शकता आणि प्रत्येक समाजामधल्या अपराधाला किंवा तुमच्यावर झालेल्या खऱ्या किंवा खोट्या आरोपाला न्याय हा कोर्टातच मिळतो. म्हणून या अशा पद्धतीने कॉल्स करणारी जी लोक आहेत त्यांना समाजामध्ये कुठेही जागा नाही. सामान्य माणसाने त्यांच्या अजिबात भीती बाळगू नये. पण सर समजा एखादा असा कॉल आला तर पहिली कृती काय केली जावी? पहिली कृती तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर एक ॲप असतं, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर चालू पाहिजे किंवा व्हिडिओ कॉल जर आला तर तुमच्या जे मोबाईलची स्क्रीन आहे तुमच्या मोबाईलची स्क्रीन अननोन वरून व्हिडिओ कॉल आल्यावर शक्यतो तुम्ही मोबाईल असा फ्लॅट ठेवून तो उचलायचा आहे. त्यामध्ये तुमचा चेहरा तुम्ही दिसू द्यायचा नाहीये जेणेकरून नंतरून त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवून ती लोक तुम्हाला टॉर्चर करू शकत नाहीत. उदाहरणार्थ समोरनं एखादी महिला आहे आणि तो तुमच्या चेहऱ्याकडे फोन करून तुम्ही उचलला आणि स्क्रीनवरती व्हिडिओ कॉलिंगमध्ये त्या महिलेचा चेहरा आणि तुमचा चेहरा दिसतोय
त्याचा स्क्रीनशॉट त्यांनी जर गैरवापर करून तुम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये असं असतं, कुठल्याही पद्धतीने कुणी काही करू द्या, कोर्टामध्ये या गोष्टी ऍडमिसिबल नसतात. सामान्य माणसाची चूक काय होते, कोर्टामध्ये नेमकं काय पेरल्यावर काय उगवते हे लोकांना माहित नसतं. अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. जो लोकांचा अज्ञान आहे त्याचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांचे हे सगळे गोष्टी चालू असतात समाजामध्ये. तर कोणताही अननोन नंबरवरनं फोन आला आणि तुम्हाला वाटलं की हा फ्रॉड आहे. आता नवीन एक अमेंडमेंट आलेली आहे कायद्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्याचा कॉल जर रेकॉर्ड करायचा आहे तर तुम्हाला त्यांच्या परवानगी शिवाय तो करता येत नाही. बट अशा फ्रॉड असलेल्या लोकांची मुळात काय आयडेंटिटीच नसते, म्हणून तुम्ही बिनधास्त पद्धतीने ते कॉल रेकॉर्ड करू शकता. आणि तुम्हाला जर टॉर्चर करण्याचा प्रयत्न झाला तर स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा तुम्ही या गोष्टींची माहिती देऊ शकता. की असं काही नाहीये का विशिष्ट ठिकाणीच तुम्ही गेलं पाहिजे. एक हेल्पलाईन नंबर आहे, तो आर्थिक फसवणुकीसाठी स्पेशली असाइन करून दिलेला आहे. पण या पद्धतीने खोटे कॉल्स येणं आणि खोट्या कॉल्सवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी बोलणं, याच्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन सुद्धा याचं कॉग्निझन्स तात्काळ स्वरूपात घेऊ शकतं. ओके सर, आता आपण बघतोय की पार्ट टाइम जॉबची ऑफर असते किंवा लाईक करा, यूट्यूब व्हिडिओला फॉलो करा, अशा ऑफर्स येत असतात व्हॉट्सअपवर. त्याचा काय स्कॅम असतो आणि त्याच्यामागे स्कॅम आहे हे कसं ओळखायचं? एक फक्त बेसिक गोष्ट प्रत्येक गोष्टीत असते की कोणीही तुम्हाला तुमच्याकडनं कष्ट करून घेतल्याशिवाय 1 रुपया देत नसतो. त्याला आपण जॉब म्हणतो. आणि उदाहरणार्थ 1,00,000 रुपये महिना पगार घेणारा माणूस हा त्या कंपनीला किंवा त्या विशिष्ट आस्थापनेला 10,00,000 रुपये महिना कमवून देत असतो, तेव्हा ती आस्थापना त्याला 1,00,000 रुपये महिना देत असते. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला स्वतःहून अप्रोच केलं जातं, पहिली गोष्ट ओळखायची एवढीच आहे, तुम्हाला स्वतःहून अप्रोच केलं गेलं. तुम्हाला स्वतःहून जर अप्रोच केलं गेलं तर त्यामध्ये एक रिसंट फ्रॉड माझ्या डोळ्यासमोरचं मी उदाहरण देऊन सांगतो. त्यामध्ये फक्त तुम्ही लाईक आणि कमेंट करा एवढं त्या लोकांना सांगितलं गेलं, त्यांना अप्रोच केलं गेलं, कोणत्या पद्धतीच्या व्हिडिओवर कोणत्या पद्धतीने कमेंट करायची ते सांगितलं गेलं आणि सुरुवातीला त्यांना 1-2 दिवसाचे 300 रुपये दिले गेले. म्हणजे कसं असतं, तुमचं जे आमिष आहे पहिले त्याला खतपाणी घालण्याचं काम हे लोक करतात. म्हणजे आर्थिक फसवणुकीमध्ये तुम्ही जर गोवले गेलाय तर पहिली प्रथम चूक त्यात तुमची असते का त्या आमिषाला तुम्ही बळी पडले. त्या पद्धतीच्या आमिषांना बळी तुम्ही पहिले विचारातून पडता, मग हे लोक नंतर तुम्हाला कृतीत घेऊन येतात. सुरुवातीला छोटीशी रक्कम देतात, कालांतराने ते तुम्हाला म्हणतात मग आता तुम्हाला 2-3 हजार रुपये याच्यात भरावे लागतील, मग आम्ही तुम्हाला अपग्रेड करू. मग त्या माणसाला 100-200 रुपये सुरुवातीला आलेले असतात. आणि इतर लोक असे फेक पद्धतीने त्यांचे स्क्रीनशॉट, त्यांचे फीडबॅक्स की बाबा याच्यामध्ये आज आम्ही 10,000 रुपये रोजचे कमवतोय, याच्यामध्ये आम्ही 50,000 रुपये रोजचे कमवतोय, असे खोटे फीडबॅक्स त्यांना दाखवले जातात की बघा आमचे इतर जे क्लायंट आहेत त्यांचे आम्हाला कसे फीडबॅक्स येतात. आणि प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज असते. म्हणजे याच्यामध्ये आमिषाला बळी पडणं म्हणजे काही कोणाची वैयक्तिक चूक नाहीये, तो स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी या गोष्टी करत असतो. पण याच्यात सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं असं गरजेचं आहे, तुमच्या फील्ड व्यतिरिक्त कोण तुम्हाला 2 पैसे कमवून देतो असं जर सांगत असेल तर तो प्रथमदर्शनी फ्रॉड असतो. तुम्हाला जास्त महत्त्व जाणीवपूर्वक दिलं जातं असं दाखवायला की हे फक्त तुमच्यासाठी आहे, पण तसं काही नसतं. त्यामध्ये गुंतण्याआधी लोकांनी 1-2 वेळा याच्यावरती सायक्लिक विचार जर केला, ऍक्शन घेण्याच्या आधी फक्त एकदा विचार करायचा की हे असं असं आहे, कशामुळे, तर लोकांना याच्यामध्ये त्या गोष्टींचे उत्तर सापडायला सुरुवात होईल. पण सर, असं तुमच्या निदर्शनास आलंय का की आर्थिक घोटाळ्यांमध्ये पोलीस प्रशासनाची योग्य दखल घेतली नसल्यामुळे पीडितांची खूप गैरसोय होते, असं तुमच्या लक्षात आलंय, तुम्ही ऑब्झर्व केलंय असं? उदाहरण देऊन सांगतो मी. रिसेंटली पहिली FIR 7/7/2025 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन सिस्पे इन्फिनिटी बीकन या नावाची जी कंपनी स्थापन केली गेली, त्याच्या बऱ्याचशा सिस्टर कंपनीज आहेत, त्याच्या बऱ्याचशा इतर कंपनी त्याला संलग्न आहेत. म्हणजे एक खूप मोठा गौडबंगाल त्याच्यामध्ये उभा केला गेला, ज्याचं आज खूप मोठं चॅलेंज हे तपास यंत्रणेसमोर येऊन उभं राहिलेलं आहे. कारण कोर्टामध्ये मी ती केस चालवतोय, हे सगळं प्री प्लॅन्ड असतं. मग त्याच्यामध्ये सिस्पे इन्फिनिटी बीकनमध्ये 7/7/2025 ज्या दिवशी पहिली FIR दाखल झाली त्या दिवसानंतर अद्याप पावेतो लोकांना संभ्रमित करण्यामध्ये तपास यंत्रणेचा देखील वापर केला गेला. की बाबा याच्यामध्ये सुरुवातीला FIR दाखल झाली, तात्काळ स्वरूपात गुंतवणूकदारांना अपेक्षित काय असतं, संचालक अटक व्हावे. मुळात सगळे संचालक त्याच्यामध्ये आरोपी करून घेण्यासाठीच वेळ लागला 3 महिन्याचा. त्याच्यामध्ये मग त्यांची एक हायरार्की असते, त्या हायरार्कीनुसार फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कोणाकोणाच्या अकाउंटला कसे झालेले आहेत याच्यावरून आपण त्याला मनी ट्रेल म्हणतो. त्याच्यावरनं ठरतं कोणाला आरोपी करायचं, कोणाला नाही करायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्याच हातात असतात. होतं कसं, ज्यावेळेस कोणताही व्यक्ती फायनान्शियल फ्रॉडची कंप्लेंट घेऊन एखाद्या आस्थापनेकडे जातो, उदाहरणार्थ स्थानिक पोलीस स्टेशनला ते गेले,
तिथं गेल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या फिर्याद दाखल करून घेण्यासाठी बऱ्याचशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात असं त्या फिर्यादीला सांगितलं जातं. त्याचा तक्रार अर्ज स्वीकारला जातो. त्याच्यानंतर जवळपास 3 ते 4 महिने तो माणूस आठवड्याच्या रिपिटेशनने तिथं जात असतो का साहेब माझी FIR घ्या, साहेब माझी FIR घ्या. पण त्यामध्ये वरिष्ठांची अजून परवानगी आलेली नाही. अशी सगळी कारणं सांगून प्रशासनाचा पण त्याच्यामध्ये काहीतरी एखादा मुद्दा असेल का जो सामान्य लोकांच्या किंवा माझ्याही लक्षात येत नसेल. पण कुठल्याही फायनान्शियल फ्रॉडमध्ये प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. पैसा हा रोज स्वतःची जागा बदलत असतो. मला जर एक 10 रुपयाला कोणी फसवले आणि त्याला कंप्लेंट करण्यासाठी मी 4 दिवस लावले, ते 10 रुपये कुठे निघून जातात, परत त्याची रिकव्हरीचे चान्सेस नसतात. प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे का ज्या वेळेस पण कुठला व्यक्ती फायनान्शियल फ्रॉडची तक्रार घेऊन त्यांच्याकडे येतो, तात्काळ स्वरूपात त्याच्यामध्ये FIR दाखल करून त्याच्यावरती तपास करायला सुरुवात केला गेला पाहिजे. कारण कुठल्याही महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण देणाऱ्या अधिनियमामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे स्पेसिफाय केलेलं आहे. अकॉर्डिंग टू MPID ऍक्ट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये जी कोणती डायरेक्टर बॉडी असते त्या डायरेक्टर बॉडीला आरोपीपणामध्ये घेतलंच गेलं पाहिजे. तर बऱ्याचशा ठिकाणी असं घडलेलं आहे प्रशासनाकडनं. विशिष्ट एका व्यक्तीलाच फक्त आरोपी, विशिष्ट 2च व्यक्ती. TWJ, ट्रेड विथ जॅज, ही एक खूप मोठी आपण असं आता त्यांना बिझनेस केला असं नाही म्हणू शकत आणि त्यांनी काही व्यवसाय केला. हे दरोडेखोरांची टोळी आपण त्यांना घोषित करून टाकू. मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, ह्या दरोडेखोरांच्या टोळ्या आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या सपोर्टवरती हे लोक सामान्य माणसाला फसवण्याचं काम करतात. हे मॉडर्न काळातले दरोडेखोर आहेत. तर ट्रेड विथ जॅज झालं, सिस्पे इन्फिनिटी बिकन झालं, समर्थ क्रॉप केअर झालं. याच्यामध्ये FIR घेण्यासाठीच डिले जवळपास 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 महिने, काही प्रकरणांमध्ये 1-1 वर्षाचा डिले झालेला आहे. तर या पद्धतीने ज्यावेळेस प्रशासन वागतं त्यावेळेस लोकांना पैसे परत मिळण्यासाठी जे चान्सेस असतात ते पूर्ण डिमिनिश झालेले असतात, संपलेले असतात. कारण लोकांना पैसे मिळतात कसे? परवा दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी विधान भवनामध्ये एक स्टेटमेंट केलं तर त्याच्यामध्ये थर्ड पार्टीची आम्ही मदत घेऊ. हो. जे सीजर झालेले आहेत त्याच्या व्हॅल्युएशनसाठी आम्ही थर्ड पार्टीची मदत घेऊ. बट इफ द केस इज नॉट रजिस्टर्ड इन अ प्रॉपर टाइम, योग्य वेळेत जर ती केस रजिस्टरच झाली नाही तर तुम्ही थर्ड पार्टीची मदतही काही घेतली नाही, काही घेतली, एकच गोष्ट आहे. तर प्रशासनाने सगळ्यात पहिली गोष्ट योग्य वेळेत तक्रार घेणं गरजेचं आहे. सर्व संचालक योग्य कालावधीमध्ये आरोपी केलं जाणं गरजेचं आहे. आणि एकदा सर्व संचालक आरोपी झाले, दुसरं त्याच्यात काही शिल्लक राहत नाही. फक्त तुम्हाला त्यांचा मनी ट्रेल काढून त्यांच्या मिळकती शोधून त्याच्यामध्ये आरोपी निश्चित करून त्या प्रॉपर्टी सीज कराव्या लागतात. MPID हा खूप कॉम्पॅक्ट ऍक्ट आहे. खूप म्हणजे त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवलं तर त्या ऍक्टचा पूर्ण पर्पज डिफीट होऊन जातो. AnyDesk किंवा टीम व्ह्यूअर सारखे ॲप्स डाउनलोड करायला सांगितले जातात आणि मग असं दिसतंय की ते ॲप्स आहेत आणि त्याच्यामुळे अकाउंट पूर्ण रिकामं झालंय. तर हे कसं होत असेल आणि काय पद्धतीने त्याच्याविषयी आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे? या अशा पद्धतीचे जे स्कॅम्स केले जातात त्याच्यामध्ये AnyDesk आणि जे एक दुसरं ऍप तुम्ही सांगितलं टीम व्ह्यूअर, हे सगळे तुमचे स्क्रीन शेअर करण्याचे ऍप्स आहेत. स्क्रीन शेअर इन द सेन्स तुम्ही तुमच्या डिव्हाइसची डुप्लिकेट कॉपी त्या लोकांच्या हातात देता आणि हे लोकांना माहित नसतं. आता हे जे 2 शब्द आहेत व्ह्युअर्सने हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांना फोनवरती AnyDesk किंवा टीम व्ह्यू ह्या अशा गोष्टींचे ऍप जर डाउनलोड करायला लावले तर तिथंच ओळखून घ्यायचा तो फ्रॉड आहे. ते कंडक्ट कसं केलं जातं, तुम्हाला ते पहिले डाउनलोड करायला लावलं जातं आणि स्कीम कुठलीही आणली जाते. म्हणजे हे लोक एवढे चालक असतात, फोन कॉल करता करता ते ठरवतात कोणत्या पद्धतीची स्कीम द्यायची. प्री प्लॅन्ड काहीच नसतं. म्हणजे हे एवढे कसलेले आहेत त्याच्यामध्ये, एवढे हॅबिच्युअल झालेले आहेत का ते फोन उचलल्यानंतर ते ठरवतात की ह्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीची, लेडीज असेल तर त्या एका विशिष्ट पद्धतीची स्कीम देतात, वयस्कर सिनियर सिटीजन्स असतील तर त्या पद्धतीची स्कीम देतात, यंगस्टर असेल म्हणजे जो व्यक्ती ज्या गोष्टीकडे आकर्षित होतो त्या पद्धतीची त्यांना स्कीम दिली जाते. हे ॲप त्यांना डाउनलोड करायला लावले जातात. त्यामध्ये एक OTP टाकला तर त्या पद्धतीने ते पूर्ण कॉपी तुमच्या डिव्हाइसची त्या व्यक्तीच्या हातात जाते आणि त्यातनं त्यांना मग तुमचे पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी अगदी क्षणाचा फक्त कालावधी लागतो. त्यामुळं कोणत्याही फोन कॉलवरती हे 2 ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायला लावले तर तात्काळ स्वरूपात तो फोन कट करून त्या नंबरची तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की फक्त म्हणजे लिंकवर काही तुम्ही क्लिक केलं तरच तुमच्या अकाउंटमधून पैसे जातात. पण काही वेळा असं होतं की नुसता कॉल आलाय आणि त्या संभाषणातून पण पैसे जातात. तर असंही होऊ शकतं का? तुम्हाला OTP मागितलाच जातो. कुठलीही बँक असेल, बँक तुमच्या आधार कार्डला आणि तुमच्या पॅन कार्डला तुमचं अकाउंट लिंक्ड असतं. या 2 गोष्टी व्हेरीफाय. आता बँक काय तुमच्या समोर प्रत्यक्ष येऊन बसत नसते की बाबा तुम्हीच आहात का स्वतःहून. तुम्हाला त्या डॉक्युमेंटला लिंक असलेल्या नंबरवरती एक OTP येतो. प्रत्येक स्कॅमचं मूळ हे OTP आहे. ऑथेंटिकेशन आपल्याला त्याला सांगता येईल.
तर OTP तुम्हाला मागितला गेला का तिथून पुढे कॉलवर सुद्धा हे पैसे ट्रान्सफर झाल्याच्या भरपूर अशा घटना सायबर क्राईमच्या अंतर्गत नोंदवल्या गेलेल्या आहेत. चालू कॉलवर तुमच्याकडनं OTP घेतला जातो आणि रोज हे लोक ऍडव्हान्स होत आहेत. म्हणजे आपल्या समाजामध्ये म्हणे बघा, कुलूप तयार व्हायच्या आधी चावी तयार होते, त्या पद्धतीने. म्हणजे त्याला टॅकल करण्यासाठी यंत्रणा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे लोक त्याच्यावरच काहीतरी एक नवीन स्कॅम घेऊन आलेले असतात. म्हणून मुळात लोकांनी सजग राहणं आणि सतर्क राहणं याच्यात गरजेचं आहे. OLX किंवा फेसबुक मार्केटप्लेसवर QR कोड स्कॅन करून पैसे चोरले जातात. तर ते कशा पद्धतीने काम होतं त्याचं आणि त्याच्यासाठी आपण काय करावं की ते होऊ नये? कुठलाही QR कोड ज्यावेळेस तुम्हाला पाठवला जातो, प्रत्येक QR कोडचा पर्पज हा वेगळा असतो. आता QR कोड सगळे दिसायला एकामेकाच्या भाऊ बहीणच दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवत नाही, कारण तो कोड असतो. कोणत्या QR कोडचा काय मोटो आहे हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ती घटना घडून गेलेली नसते. तर इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं आणि हे इतरत्र जे ॲप झाले ज्याच्यावरून आर्थिक ट्रान्झॅक्शनसाठी लोक एकमेकांना भेटू शकतात, या ॲप्सनेच ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे का आपल्या पोर्टलवरती जी लोक आज स्वतःचे प्रोडक्ट्स विकतायत किंवा स्वतःचे ॲडव्हर्टाइजमेंट करतायत किंवा कोणत्या पद्धतीच्या पोस्ट टाकतायत. कारण जेव्हा केव्हा फ्रॉड होतो, ज्या ॲपवरनं हे घडलं जातं ते ॲप अजिबात त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही. आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हातबल राहतं का त्याच्यामध्ये त्यांना सहआरोपी केलं जात नाही की बाबा थर्ड पार्टी होतं, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये त्या गोष्टी टाकल्या जातात. मग कुठंतरी या ॲप्सनीच योग्यरित्या त्यांचे जे वेंडर्स आहेत त्या वेंडर्स व्यवस्थितरित्या स्क्रुटिनाइज करून सामान्य माणसासमोर त्यांना मांडावं. कारण हे मोठे नाव आहेत, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, OLX झालं, हे ख्यातीप्राप्त नाव आहेत. तर याच्यामध्ये योग्य पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कंडक्ट कराव्या जेणेकरून त्याचा गैरफायदा ह्या स्कॅमर्सला घेता येणार नाही. सर, बऱ्याच वेळा असं होतं की गुन्हा घडलाय पण तो गोल्डन आवर, म्हणजे आता आमच्या मेडिकल फील्डमध्ये पण आम्ही गोल्डन आवर असतो, तसं तुमच्याकडे पण असेल का? आणि मग त्या ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, एक्झॅक्टली काय ऍक्ट करायला पाहिजे? जेव्हा केव्हा आपल्याला पहिल्या क्षणात हे लक्षात येतं का आपला मोबाईल हा हॅक झालाय किंवा आपली आर्थिक फसवणूक झाली, पहिल्या एका तासामध्ये रॅपिड ऍक्शन घेणं गरजेचं असतं. आणि हे वारंवार सांगण्याचं कारण असं आहे, मी फसलोय, मला फसवलं गेले, माझे पैसे गेलेत, या बाबतीतचा एक जो फोबिया लोकांमध्ये बसलेला आहे, एक न्यूनगंड आहे, तो लोकांनी काढणं गरजेचं आहे. कुठलाही गुन्हा वेगळ्या पद्धतीचा असू द्यात, त्याच पद्धतीचे हे गुन्हे आहेत. फक्त हा गुन्हा हा एकांतात झालेला असतो, इतरत्र जे गुन्हे आहेत ते लोकांसमोर घडतात म्हणून तिथं माणूस शक्यतो लाजत नाही. पण तुमची फसवणूक झालीये हे सांगण्यासाठी संकोच करण्यासारखं त्याच्यात काहीच नसतं. आता गेले 6 वर्ष झाले मी त्याच्यात काम करतोय, चांगल्या चांगल्या लोकांसोबत ते घडतं. म्हणून सामान्य माणसाला असं वाटतं का माझ्या जवळच्यांना जर कळालं मी फसला गेलोय तर माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतील. असं काही एक नसतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या एका तासामध्येच प्रशासनाच्या लक्षात आणून देणं गरजेचं असतं, कारण तोपर्यंत तुमच्या पैशाची विल्हेवाट ही लागलेली नसते आणि प्रशासनाला ते योग्यरित्या तुम्हाला परत आणून देण्यासाठी योग्य कालावधीमध्ये त्या गोष्टी केल्यामुळे मदत होते. फसवणूक झाल्यानंतर पहिल्या 2 तासात जर तक्रार केली तर पैसे खरंच परत मिळू शकतात का आणि त्याची शक्यता किती आहे? म्हणजे येस, आता याच्यामध्ये प्रकार आहेत. ऑनलाईन पद्धतीने झालेले जे स्कॅम्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फेक वापरल्या जातात. फेक मोबाईल नंबर वापरला जातो, जुन्या भाषेत त्याला खाच्या सिम असं म्हणलं जायचं. तर त्या पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या लोकांच्या नावाने सिम्स घेऊन ते वापरले जातात. सगळ्या गोष्टी त्यात केल्या जातात. फक्त एक गोष्ट जी आहे ते स्कॅमर चेंज करू शकत नाही, ते सिमची लोकेशन. कारण ज्या टॉवरवरनं त्याचं रिले होतंय तो टॉवर आयडेंटिफाय होतो, त्यांचं तिथं लोकेशन सापडतं आणि जो IP ऍड्रेस असतो ज्याच्यावरनं तो डिव्हाइस रन होतोय ते कुठंतरी या 2 गोष्टी प्रशासनाला मदत देतात त्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर तात्काळ स्वरूपात ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये तक्रार देतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळते आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पुढे कारवाई चालू होती. फक्त तुमच्याकडनं तक्रार योग्यरित्या पहिले दिली गेली पाहिजे. हे झालं ऑनलाईन फ्रॉड बद्दल, जे एक छोट्या कालावधीचं असतं. पण मल्टी लेवल मार्केटिंग जे फ्रॉड आहेत, ज्या कंपन्यांचं मी मगाशी नाव घेतलं, सिस्पे इन्फिनिटी विकन, समर्थ क्रॉप केअर, ट्रेड विथ जॅज आणि इतरत्र भरपूर, या सगळ्या कंपन्यांच्या फ्रॉडमध्ये तक्रारदारांनी योग्य कालावधीमध्ये माझी फसवणूक झाली आहे हे मान्य करणं गरजेचं असतं. कारण जेव्हापासनं अशा मल्टी लेवल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांनी पैसे म्हणजे परतावा जो महिन्याचा ठरलेला असतो तो द्यायला थांबवला, 1 महिना थांबला, 2 महिने थांबले, दुसऱ्या महिन्यात लोकांना जाणीव व्हायला लागते का बाबा आपल्याला कुठंतरी फसवलं जातंय. पण कमीत कमी 6 महिने त्यांना याची जाणीव व्हायला लागतं. आता माझ्यासारखा जो माणूस आहे जो आर्थिक फसवणुकींच्या विरोधात गेल्या 6 वर्षापासून सातत्याने काम करतोय, माझं लोकांना एकच सांगणं असतं की अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये पहिले तर गुंतू नका. जर समजा तुमचे पैसे अशा गोष्टींमध्ये गेलेले आहेत तर तात्काळ स्वरूपात तुम्ही प्रशासनाची धाव घ्या. त्याचं कारण असं असतं,
पूर्णपणे फायनान्शियली ह्या अशा मल्टीलेवल मार्केटिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांचे बॅलन्स शीट पूर्णपणे सडलेले असतात, पूर्णपणे अनमेंटेन्ड असतात आणि कोणतेही रेग्युलेशन न पाळता या गोष्टी सगळ्या चालू असतात. तर याच्यामध्ये कोणत्या सरकारी आस्थापना त्यांच्यासोबत सामील असतील मला माहित नाही, कारण आम्ही जर 15 लाखाच्या वरतीचा व्यवहार केला आपल्याला तात्काळमध्ये नोटीस येते, तुमचा टॅक्स भरा. टॅक्स वाला. पण या अशा गोष्टी प्रोप्रायटरशिप फर्मवरती किंवा LLP फर्मवरती कोट्यावधींची उलाढाल केली जाते आणि फायनान्स डिपार्टमेंटचं यांच्याकडे लक्ष जात नाही. ही काहीतरी एक न पटण्यासारखी गोष्ट आहे. तर ज्या वेळेस सगळ्या ह्या अशा गोष्टी घडत असतात लोकांना योग्य वेळेत जाणीव होणं गरजेचं आहे का आपली फसवणूक झाली, म्हणजे त्यांना एकतर आमच्यासारख्यांची मदत घेऊन किंवा डायरेक्ट प्रशासनाकडे जाऊन याच्यावरती ऍक्शन घ्यायला त्यांना भाग पाडलं जाऊ शकतं. कारण आज एक फॅशन तयार झाली आपल्या देशामध्ये, इथं स्कॅम करायचा आणि बाहेर देशामध्ये वेगवेगळ्या शेल कंपनी स्थापन करून ते पैसे तिकडं प्लांट करून ठेवायचे. ही एक टेंडन्सी, हा एक ट्रेंड निर्माण झालेला आहे आणि पुढच्या 5 पिढ्यांची सोय हे लोक अशा पद्धतीने आपलेच स्वकीय देशवासियांना लुटून हे स्वतः लावत असतात. याची यांना लाज वाटली पाहिजे. त्याचं कारण असं असतं, प्रत्येक माणसाच्या मॅडम प्रायोरिटीज असतात. आता तुमच्या आमच्या प्रायोरिटीज काय आहेत? आपल्याला समाजात राहावं लागतं, आपल्याला नातेवाईक लागतात, आपल्याला आपले विशिष्ट काही लोक असतात त्यांच्यासोबत आपण आपलं आयुष्य आनंदाने जगतो. पैसा हा सेकंडरी पार्ट आहे तुमच्या आमच्या आयुष्यासाठी. पण अशा आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांबद्दल मी एक गोष्ट प्रकर्षाने ऑब्झर्व केलेली आहे, यांना स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांचं सुद्धा घेणं देणं नसतं, अजिबात नसतं. हे कोणाचेच नसतात. त्या पद्धतीने फक्त पैशाला महत्व दिलं गेल्यामुळं, अति महत्व दिलं गेल्यामुळं ह्या पद्धतीचे गुन्हे समाजामध्ये वाढत आहेत. तर ह्या 2 पद्धतीचे जे कोणते गुन्हे आहेत, एक ऑनलाईन पद्धतीने घडतो आणि एक बऱ्याचशा कालावधीमध्ये तुमची ती फसवणूक झालेली असते, त्याची जाणीव व्हायला तुम्हाला वेळ लागते. लोकांनी कुठल्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीची तात्काळ जर प्रशासनाकडे तक्रार दिली तर न्याय मिळवून देण्यासाठी कोर्ट कायदा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सर 1930 हा जो हेल्पलाईन नंबर आहे ह्याच्यावर जर आपण कॉल केला तर नक्की काय प्रक्रिया होते? हेल्पलाईन नंबर ही शासनाने विशिष्ट पद्धतीने सेटअप केलेली फक्त अशाच पद्धतीच्या गुन्ह्यांसाठी. तर याच्यातनं आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे का शासनाची सुद्धा इच्छा आहे त्याच्यात रॅपिड ऍक्शन घेण्याची. एक विशिष्ट हेल्पलाईन जर या पद्धतीच्या गोष्टींना दिलेली आहे तर काही लोक त्याच्यावरती त्यांनी कंटिन्युअसली कामासाठी नेमलेले आहेत का तुम्हाला कोणत्याही वेळेत असा फोन आला तर त्याच्यातनं त्यांचं धोरण असं असतं, तात्काळ स्वरूपात तुमच्या अकाउंटमधनं पैसे विड्रॉ झाल्या जर तुम्ही तक्रार दिली तर त्यांच्या मागे आपल्याला लवकर ससेमिरा लावता येतो. म्हणजे त्या पैशाची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लागण्याच्या आधी, पैसा हा पाण्यासारखा असतो मॅडम, तो कुठं उताराच्या दिशेने वाहत जातो सांगता येत नाही. मग ते तुमच्या हातातनं निसटले तुम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं तर तुमच्यात आणि त्याच्यामध्ये जो अंतर आहे ते कमी असताना प्रशासन ते अडू शकतं. कारण ते अंतर एकदा जास्त वाढून गेलं का मग नंतर परत सगळ्या कायदेशीर गोष्टी पार करत ते पैसे तुमच्याकडे येतात. आरोपींना कायदा पाळावा लागत नाही, प्रशासनाला कायदा पाळावा लागतो. त्यामुळे ते पैशाच्या रिकव्हरीला थोडासा वेळ जातो. सर एखाद्या बँकेच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाला तर किती दिवसात बँकेला तो कळणं गरजेचं आहे? तात्काळ स्वरूपात आपण बँकेला कळवलं गेलं पाहिजे. मुळात आपल्याला पहिले जाणीव झाली पाहिजे का माझी आर्थिक फसवणूक झालेली आहे. ज्या वेळेस पण तुमची आर्थिक फसवणूक झाली ह्याची तुम्हाला जाणीव होते आणि तुम्ही बँकेमध्ये जाता, बँक त्याची तात्काळ स्वरूपात दखल घेते आणि तुम्हाला परत सायबर क्राईमकडे एक तक्रार द्या, म्हणजे त्यांच्या आदेशावर आम्हाला पुढं काय ऍक्शन आहे का ज्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेत तिथं ते सीज करता येतील. किंवा तुमचं अकाउंट जर समजा दुसऱ्याकडे ऍक्सेस गेलेलं आहे तर ते काही कोड्स वगैरे असतात जे जनरेट केलेले असतात ते आम्हाला चेंज करता येतील आणि परत त्याचं ऑथेंटिकेशन करून घेता येईल. कारण एकदा तुमच्या अकाउंटमधनं पैसे गेले तर ते अकाउंट वल्नरेबल झालेलं असतं. तर ते वल्नरेबल अकाउंट परत पूर्वस्थितीत आणण्यासाठी तात्काळ बँकेकडे जाऊन धाव घेणं गरजेचं आहे. आरबीआयच्या नियमानुसार ग्राहकाची काही चूक नसताना पैसे जर गेले तर बँक ते परत देतं का? आरबीआय याच्यामध्ये एक पेरेंट ऑर्गनायझेशन म्हणून काम करतं. त्यांचं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं आणि कायदे जे काही पारित केलेले आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामध्ये आरबीआयचा एक खूप मोठा रोल आहे. तर जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी समोर येतात का माझ्या बँकेतनं माझ्या ऑथेंटिकेशन शिवाय, ऍक्च्युली ते ऑथेंटिकेशन घेतलं गेलेलं असतं पण ते चुकीच्या पद्धतीने गेलेलं असतं. कारण बँक एवढी निरागस्तर नाहीये का तुमचं ऑथेंटिकेशन नसताना तुमच्या अमाऊंट ट्रान्सफर केल्या गेल्या. चुकीच्या पद्धतीने जर ते केलं गेले तर परत मूळ प्रश्न तिथंच फिरून येतो. हेल्पलाईनना तात्काळ संपर्क करणे आणि तुमच्या तिथल्या स्थानिक सायबर क्राईम विभागाकडे जाऊन तुम्ही त्याची दाद मागणे. बऱ्याच वेळा असं दिसून येतं की 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन असेल किंवा बायोमेट्रिक्स असेल तर ते खरंच करणं गरजेचं आहे का? त्याच्यामुळे खरंच सुरक्षितता आपल्याला मिळू शकते का बँकेच्या व्यवहारांमध्ये? हो, त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि मुळात ग्राहकांनी ती गोष्ट करण्याची मागणी करणं दिस इज अ सेकंड पार्ट.
मुळात बँकेनेच ह्या गोष्टी एनकरेज केल्या पाहिजे की अशा अशा आमच्याकडे सुविधा तुमच्या अकाउंटच्या सेफ्टीसाठी उपलब्ध आहेत, तर तुम्ही याचा लाभ घ्या. किंवा या गोष्टी जर कोणाच्या केलेल्या नसतील, ऑथेंटिकेशन झालेलं नसेल किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मोबाईलवर ऍक्टिव्हेटेड नसतील अकाउंटसाठी, तर त्याच्यामध्ये त्या विशिष्ट क्लायंटचं अज्ञान हे जबाबदारी. कारण ज्ञान आलं तर माणूस त्याचा फायदा घेतो. बँकेने याच्या प्रोपोगंडामध्ये थोडासा वाढ करून लोकांना याच्याबद्दल एज्युकेट करणं गरजेचं आहे. सायबर सेलकडे जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा पोलीस गुन्हेगाराचा ट्रेस कशा प्रकारे काढतात साधारणपणे? आर्थिक गुन्ह्यामध्ये मॅडम ज्या वेळेस पण एखादी फिर्याद नोंदली जाते त्यावेळेस आता मी मगाशी जे सांगितलं 2 पद्धतीचे स्कॅम, एक तात्काळ स्वरूपात फोन करून तुम्हाला जे केल्या जातात आणि एक मोठ्या कालावधीचा जो स्कॅम असतो. तर विशिष्ट आपण मोठ्या कालावधीचे जे स्कॅम आहेत त्याच्यावर बोलूयात. महाराष्ट्र गुंतवणूकदारास ठेवीदारास संरक्षण देणारं जे अधिनियम 1999 मध्ये पारित झालं, त्याच्या अंतर्गत जर सेक्शन 3 आणि 4 प्रमाणे फिर्याद नोंदवली गेली, त्यामध्ये तात्काळ स्वरूपात पहिले प्रशासनाने सर्व संचालक त्या विशिष्ट फायनान्शियल ऑर्गनायझेशन मधले, फायनान्शियल बॉडी मधले त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आणि त्यांचे बँक अकाउंट्स ज्या त्या विशिष्ट बँकांकडून अटक केल्यानंतर त्यांना इंटरोगेशन मध्ये एकतर ते विचारून घ्यावं, अन्यथा त्यांच्या लेवलनी तपास यंत्रणेचा योग्य वापर करून त्यांचे ते बँक अकाउंट्स ट्रेस करावे, त्यातनं पैसे कुठं कुठं गेलेत, ती कंपनी ज्या कोणत्या एरियामध्ये कार्यरत होती, प्रॉपर्टीज कुठं कुठं त्यांनी परचेस केलेले आहेत आणि हे अकाउंट्स आणि या प्रॉपर्टी सीज करून तिथं लोकांचे पैसे लवकरात लवकर त्यांना देता येतात. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं की कंबोडिया किंवा म्यानमार सारख्या परदेशातून चालणाऱ्या रॅकेटला पकडण्यात भारतीय पोलिसांना खूप त्रास होतोय, अडचणी येतात. त्याच्या मागचं कारण काय असेल? मेन प्रशासनाचाच रोल असतो मॅडम. यामध्ये ज्या कोणत्या एरियामध्ये अशा पद्धतीचा स्कॅम झालेला असतो त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये इतर अधिकार क्षेत्रातली यंत्रणा जाऊन कारवाई करू शकत नाही. त्यांना तिथल्या लोकल बॉडीला पहिले इन्फॉर्म करावं लागतं आणि लोकल बॉडीज याच्यामध्ये समाविष्ट असल्या कारणाने त्याच्यामध्ये इतरत्र जे अधिकारी किंवा इतरत्रच्या ज्या आस्थापना आहेत त्यांना तिथं जाऊन तपास करून आरोपींना अटक करून सीजर्स, म्हणजे ह्या खूप पुढच्या गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट तिथं जाऊन इन्व्हेस्टिगेशन कंडक्ट करणं सुद्धा यांना अवघड होतं. तर यामध्ये प्रशासनाने सजग होणं आणि जागृत होणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणालात की पैसा हा पाण्यासारखा वाहतो, वाट फुटेल तिथे. तर मग असं तुम्ही कधी बघितलंय का की ज्या खातेदारांच्या खात्यावर ते पैसे आलेत, फ्रॉडचे पैसे, तर त्यांच्यावर काही ऍक्शन होते का? मग होते. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. बऱ्याचशा इन्स्टंट फ्रॉडमध्ये म्हणजे जे तात्काळ स्वरूपात केले गेलेले फ्रॉड आहेत. मी तुम्हाला फोन केला, तुमच्या अकाउंटवरनं पैसे विड्रॉ केले, ट्रान्सफर केले, कोणाच तरी दुसऱ्या अकाउंटमध्ये ते गेले. अशा फ्रॉड्समध्ये 2 प्रकारची लोक इन्व्हॉल्ड असतात. एक ज्याला नॉलेज होतं, आपल्या कायद्यामध्ये खूप व्यवस्थित पद्धतीने गुन्ह्यांचं स्वरूप हे स्पेसिफाय केलेलं आहे. एखादा गुन्हा घडत असताना त्याचं नॉलेज असणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं नॉलेज नसणं की बाबा तुम्हाला फक्त सांगितलं गेलं का तुझं अकाउंट आहे, हे अशा अशा कंपनीसाठी आपण वापरतोय आणि मग त्याच्यामध्ये काही पेमेंट येईल, त्याच्यावर तुला एवढी एवढी टक्केवारी दिली जाईल आणि हे पूर्ण लिगल आहे. तर त्या अकाउंट होल्डरच्या अज्ञानाचा त्याच्यात वापर केला जातो, गैरवापर केला जातो. ही एक वेगळी कॅटेगरी झाली. आणि तिसरी पद्धत जे एक लॉंग टर्म चालणारे फायनान्शियल फ्रॉड आहे, ज्याच्यामध्ये ज्यांच्या अकाउंटला पैसे आले त्याला पे आउट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. पे आउट इन द सेन्स कसं, का तुम्ही आम्हाला 10 लाख रुपये आणून दिले, कंपनीला इन्व्हेस्टमेंट लोकांकडून आणून दिली ऍज अ एजंट, तर तुम्हाला त्यातनं एक विशिष्ट टक्केवारी आम्ही ऍज अ कमिशन म्हणून देऊ. तर होतं कसं, सामान्य माणूस आता तो व्यक्ती ऍज अ एम्प्लॉय तिथं कष्टच करतोय, लोकांना जातोय, कंपनीचे प्लॅन्स दाखवतोय. त्या मोमेंटला त्या व्यक्तीला माहित नसतं का ही कंपनी फ्रॉड आहे म्हणून. तो सगळं न्यायिक आहे, सगळं लिगल आहे या पद्धतीने सगळं जाऊन त्या लोकांना तो दाखवत असतो. लोकही त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि कोइन्सिडेंटली तो त्याच्या परिचयाच्याच लोकांकडे जातो. कारण असं थर्ड पर्सनवर कोणी विश्वास ठेवत नाही. त्याच्या परिचयाच्या लोकांकडे जातो, त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट घेतो, ती कंपनीकडे ट्रान्सफर होती, त्यातनं त्याला एक छोटीशी अमाऊंट कमिशन स्वरूपात दिली जाते. आणि जेव्हा त्या कंपनीवरती गुन्हा दाखल होतो, मनी ट्रेलमध्ये संचालक आरोपी अटक असायच्या आधी या एजंट लोकांना बऱ्याचशा प्रकरणांमध्ये अटक झालेली आहे. का तर ते सहजरित्या सापडतात, अमाऊंट खूप छोटी असते. मग प्रशासनाने ह्या गोष्टीची दखल आणि काळजी घेणं गरजेचं आहे. पहिले संचालक कोणत्या पद्धतीने अटक करता येतील, तुमच्याच्याने होत नाहीये, वरची तपास यंत्रणा नेमण्याची मागणी तुम्ही गृहमंत्र्यांकडे करा. वरची तपास यंत्रणा त्यात नेमली जाईल. जर तुम्हाला ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम येतोय, तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे ते आरोपी आहेत, तर तुम्ही स्वतःकडे तपास हा दाबून ठेवू नका. तुम्ही वरिष्ठांकडे त्याची मागणी करा का याच्यामध्ये विशिष्ट तपास यंत्रणा नेमली गेली पाहिजे. माझं उघड मत आहे, सिस्पे, इन्फिनिटी, विकन, समर्थ क्रॉप केअर, ट्रेड विथ जॅज या कंपन्यांचा तपास हा सीबीआय कडे जाणं गरजेचं आहे. त्यामध्ये अन्यथा लोकांना न्याय मिळणार नाही.
त्यामध्ये अमाऊंट्स एवढ्या मोठ्या आहेत आणि उलाढाल एवढी मोठी आहे आणि एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांचा त्याच्यात समावेश आहे, जोपर्यंत एखादी निपक्ष आणि सक्षम तपास यंत्रणा याच्यात नेमली जात नाही तोपर्यंत पूर्ण जे एक गौडबंगाल आहे तो पण लोकांसमोर येणार नाही आणि लोकांना याच्यामध्ये न्याय मिळण्याची शक्यता पण खूप कमी आहे. सर चुकून बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या नावावर किंवा पर्टिक्युलर व्यक्तीच्या नावावर बनावट सिम कार्ड घेतलं जातं किंवा कर्ज काढलं जातं. तर ते कसं तपासायचं? कारण का भीती असते की आपण तर काढलं नाहीये, पण आपल्या नावावर कर्ज काढलं गेलंय. तर ते कसं तपासता येईल? आता सिम कार्डसाठी लिंक केलेलं असतं तुमचं आधार कार्ड हां. आणि तुमच्या नावावर कर्ज घेण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेलं असतं तुमचं पॅन कार्ड. हं. तर तुमच्या आधार कार्डवर किती किती सिम्स त्यांनी इश्यू केले गेलेले आहेत, असे विशिष्ट साईट्स गव्हर्नमेंटने नेमलेल्या आहेत. त्याच्यावर फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही एक ओटीपी देता. आता त्या गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, तिथं तुम्ही ओटीपी टाकला तरी काही अडचण नाही. हं. ते फक्त ऑथेंटिकेट करत असतं का या आधार कार्डचा होल्डरच ही माहिती मागतोय का, हं. कारण त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो, तो ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येतो, तो तुम्ही एंटर करता आणि तिथं ती माहिती डिस्प्ले होती. अशीच सिबिल साईटवर, हां. सिबिलची जी एक साईट आहे त्याच्यावरती तुमच्या पॅन कार्डवरती म्हणजे कोणतंही तुम्ही लोन घेतलं तर इन रिटर्न ते तुमच्या पॅन कार्डवरच रिफ्लेक्ट होतं. म्हणून तुमचा पॅन नंबर टाकला आणि त्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जेव्हा ओटीपी जातो तेव्हा ते तुमचं ऑथेंटिकेशन पूर्ण होऊन तिथं तुमच्या नावावर असलेले लोनची डिटेल तुम्हाला मिळते. म्हणजे या सगळ्या गोष्टी पूर्ण पारदर्शकपणे गव्हर्नमेंटने याच्यात सगळ्या गोष्टी लेट डाऊन केलेल्या आहेत. पण लोकांच्या अज्ञानामुळं किंवा या गोष्टींचं प्रोपोगेशन व्यवस्थित पद्धतीने होत नाहीये, त्याच्यामुळं या आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांना त्यामध्ये बळ मिळतंय. मला असं वाटतं की म्हणजे शाळेच्या वयापासून ही सगळी माहिती थोडी दिली गेली पाहिजे. आज तो काळ आलेला आहे मॅडम. त्याचं कारण असं आहे, आपल्या समाजामध्ये जो एक जनरेशन गॅप आहे, हो. म्हणजे तुमचे आमचे आई वडील त्यांची एक विशिष्ट जनरेशन, डोळ्यासमोर जे येईल त्याच्यावर विश्वास ठेवून जगलेली ती मंडळी, त्यामुळे आपल्यावर हे आज जे संस्कार आहेत ते त्यांच्यामुळे. एक आपली जनरेशन आहे, आपण सगळ्या गोष्टी बघत बघत इथपर्यंत आलेलो आहेत. आणि एक आपल्या नंतरची जनरेशन आहे ज्याला आजकाल जेनझी असं म्हणलं जातं. तर विशिष्ट पद्धतीने रिटायर्ड लोक, त्याच्यानंतर वयवर्ष 50च्या वरचे लोक ज्यांच्यासाठी डिव्हाइस हा नवीन आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता वेगवेगळ्या सिरीज पण आलेल्या आहेत. एक जमतारा म्हणून सिरीज आलेली, ज्या व्यक्तीने ती सिरीज पाहिली तो कधीच फायनान्शियल फ्रॉडमध्ये अडकणार नाही, कारण त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे या गोष्टींना टॅकल कोणत्या पद्धतीने करायचंय. तर म्हणजे या गोष्टी शाळेच्या वयापासून म्हणण्यापेक्षा एक आपण 8वी 9वी जेव्हा मोबाईल डिव्हाइस मुलांच्या हातात यायला लागले, आता अक्षरशः 6वी मध्ये पण मुलांना मोबाईल पालक देत आहेत. माझ्या मते ते चुकीचं आहे, तसं नाही केलं पाहिजे. पण जे एक मोबाईलचं वय आहे मुलांचं, जिथं ऍक्च्युअल गरज आहे, तेव्हा त्यांना त्यांच्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये याच्यावरती एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे आणि असे एक छोटेसे प्रोग्राम्स कंडक्ट झाले पाहिजे आणि जमतारासारख्या सिरीज ह्या थोड्याशा अजून आल्या पाहिजे. सर लोन ॲपच्या माध्यमातून बऱ्याच वेळा असं होतं की मानसिक छळ आणि अब्युझिव्ह लँग्वेज, ब्लॅकमेल केलं जातं. तर ते थांबवण्यासाठी काय करावं? बऱ्याचशा लोन प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत आज, तर तुम्ही पाहिलं असेल जेवढे समाजामध्ये नावं असतील की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नावं एकमेकाला चिकटून तयार करू शकता, त्या वेगवेगळ्या पद्धतीचे नावं चिकटून कंपन्या स्थापन केल्या गेलेल्या आहेत अक्षरशः. म्हणजे त्या नावांचा काहीच अर्थ लागत नाही, म्हणजे सामान्य माणसाला ते प्रोनाऊन्स सुद्धा करता येत नाही. तशा कंपन्या जाणीवपूर्वक स्थापन करून त्यांना लोन देण्याचा अधिकार आहे का नाही माहित नाही, त्यांचं फंडिंग कुठून येतं हेही आपल्याला माहित नाही. ते ऑनलाईन पद्धतीने फक्त तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला तुमचं लोनचं ऑथेंटिकेशन असतं त्याच क्षणी तुमचा मोबाईल त्यांनी हॅक केलेला असतो आणि टॉर्चर करण्याची त्यांची अशी पद्धत असते. तुमचा मोबाईल हॅक झाला म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट्स त्यांच्याकडे प्राप्त झाले आणि ज्यावेळेस ती लोनची अमाऊंट तुम्ही त्यांना परत देण्यासाठी असक्षम ठरता, त्यावेळेस त्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना फोन करून करून त्रास दिला जातो, जेणेकरून ती लोक तुम्हाला सांगतील का बाबा ते लोन भर, आम्हाला फोन येते. म्हणजे एक अशा पद्धतीने, म्हणजे याला कायद्यात बिलकुल आधार नाहीये. एखादी बँक आहे, म्हणजे आता ज्या कोणत्या नॅशनलाइज बँकेत त्यांचं जर कर्ज कोणत्या कर्जदाराकडनं थकलं, त्याच्यामध्ये काही कारण असू द्यात, कोर्टासमोर त्यांच्या कर्ज प्रकरणाची प्रत आणि त्यांनी दिलेले चेक हे दाखल करून व्यवस्थितरित्या ती केस चालवली जाते. समरी पॉवर खाली SCC केस नंबर पडतो, त्यामध्ये ती केस पुढे चालल्यानंतर साक्षी पुरावे झाल्यानंतर कर्ज प्रकरण व्यवस्थितरित्या तयार केलं गेलंय का या पण गोष्टी तपासल्या जातात. त्याच्यामध्ये बँकेचा जो माहितगार इसम असतो त्याची सुद्धा साक्ष घेतली जाते. सर्व दोन्ही पक्षांची त्यांना साक्षी पुरावा झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोर्टाचा निर्णय येतो आणि हीच पद्धत आहे वसुलीची. या पद्धती व्यतिरिक्त जर कोणती आस्थापना वसुली करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. लोकांच्या दारामध्ये डायरेक्ट रिकव्हरीचे एजंट पाठवणं हेही कायद्यात बसत नाही. तुम्हाला कोर्टालाच अप्रोच करावं
करावं लागतं, लोकांच्या दारात जाऊन लोकांना धमकावणं, यामुळे कितीतरी आत्महत्या घडलेल्या आहेत मॅडम. आणि मुळात ह्या लोकांना हे अधिकार नाहीयेत. कर्ज देताना त्या माणसाच्या गरजेमुळे त्यांनी कर्ज घेतलेलं असतं आणि ज्या वेळेस तुम्ही कर्ज प्रकरण योग्यरित्या तयार करत नाहीत तेव्हा असे बेकायदेशीर गोष्टी करून या लोकांकडनं पैसे कसे काढायचे असा सगळा एक हा फायनान्स कंपन्यांचा गौडबंगाल चाललेला आहे. तर प्रशासनाने अशा पद्धतीच्या ज्या कोणत्या कंपनीज आहेत का ज्याच्यामध्ये रिकव्हरी एजंट दरवाजात माणसाच्या जाऊन कुटुंबियांसमोर त्याला बेआबरू बेइज्जत करतायत, तर ह्या गोष्टी ह्या थांबल्या पाहिजेत आणि प्रशासनाने याच्यामध्ये योग्यरित्या दखल घेऊन कायदेशीर मार्गाने रिकव्हरी करण्यासाठी बँकेंना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सर, पब्लिक वायफाय वापरून बँकिंग व्यवहार करणं धोकादायक आहे का? आणि काय त्याच्यासाठी काय उपाय करावा? वायफाय नेटवर्क जे आहे, वायफाय नेटवर्क हे फक्त तुम्हाला नेट प्रोव्हाइड करतं, बट व्हेअर द वायफाय इज नॉट स्पेसिफाईड, की एखादी आस्थापना आहे जिथं ते वायफाय नेटवर्क तुम्हाला दिलेलं आहे, बट दॅट इज नॉट अ गुड प्लेस टू कॅरी आउट दिस टाईप ऑफ बिझनेस. ते लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे. चांगली आस्थापना आहे तिथं तुम्ही बसले आणि शक्यतो वायफायवरती लोकांनी फायनान्शियल व्यवहार करणं टाळावं. तुमच्या मोबाईलच्या डेटावर ते कंडक्ट करावे आणि सजगतेने सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात. ओके. आपली वैयक्तिक माहिती म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख सोशल मीडियावर शेअर करणं किती महागात पडू शकतं सर? खूप महागात पडू शकतं मॅडम. त्याच्यामध्ये असं आहे, आजच्या काळामध्ये तुमचा आधार नंबर एखाद्याला मिळवणं काय अवघड नाहीये, तुमचा पॅन नंबर मिळवणं काय अवघड नाही. फक्त महत्वाचं एवढंच असतं, तुमचा आधार पॅन नंबर त्यांना मिळाला म्हणजे 50% माहिती ही त्यांना मिळालेली असते. त्यांना फक्त तुम्हाला फोन करून तुमच्याकडनं ओटीपी मागायचा असतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी. त्यासाठी ओटीपी विषयी लोकांनी खूप सजग असणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने सुद्धा. आता फेस लॉक जर तुम्ही मोबाईलला अप्लाय करू शकताय, जर तुम्ही आय रेटिना स्कॅन मोबाईलला अप्लाय करू शकताय, तर अशा गोष्टींच्या ऑथेंटिकेशन मध्ये आजही 1857 ची ओटीपी पद्धत आपण का वापरतोय याच्यावरती प्रशासनाने विचार करावा आणि याच्यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी फेस आयडी किंवा रेटिना स्कॅनिंग किंवा फिंगरप्रिंट स्कॅनिंग या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून लोकांना अजून प्रोटेक्शन देण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा असं दिसून येतं सर की ज्येष्ठ नागरिक ह्या फसवणुकीला फार पटकन बळी पडतात. तर त्यासाठी काय विशेष काळजी घ्यावी? एक खूप मॅडम दुःखद घटना थोड्या दिवसांपूर्वी माझ्या परिचित एका कुटुंबामध्ये घडली. रिटायर्ड असलेले जे एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांना अशाच पद्धतीने डिजिटल अरेस्ट करण्याच्या नावाखाली त्यांना फोन कॉल झाले आणि त्यांना त्या गोष्टी खऱ्या वाटल्या. त्यामध्ये ते गुंतत गेले 10 लाख रुपये त्यांनी त्या व्यक्तीला ट्रान्सफर केले आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे एकदा तुम्ही त्यांच्या डिलेमामध्ये फसलात गुंतलात तर मग ते तुमचा स्वभाव ओळखून तुम्हाला बरोबर त्याच्यात ओढत जातात. ही गोष्ट सिनियर सिटीजन सोबत करणं का सोपं असतं, कारण घरी मॅक्सिमम वेळेस दुपारचं कुणी नसतं. ज्यावेळेस सिनियर सिटीजन्स घरी असतात आणि त्यांच्याकडे डिव्हाइस असतो त्यांच्या पेन्शनच्या अकाउंटचं किंवा इतर अकाउंटचा ऍक्सेस त्यांच्याकडे स्वतःकडे असतो आणि मुळात आजची समाज रचना आणि आपली कुटुंब रचना या पद्धतीची झालेली आहे का प्रत्येक जण बाहेरनं काम वगैरे करून येऊन जेव्हा घरी येतो त्यावेळेस त्यांना यांच्याशी संवाद करण्यासाठीच वेळ नसतो, जो तो आपापल्या आयुष्यात मग्न आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबत घरातल्या कमीत कमी एक अर्धा तास 2 तास तरी कमीत कमी बोललं गेलं पाहिजे, कारण त्यांना एक आयुष्य आहे, त्यांच्या आयुष्यात घडामोडी असतात आणि त्या घटनेला कारणीभूतच ही गोष्ट ठरली का त्यांच्यासोबत सुसंवाद कोणाचा नव्हता. त्यामुळं आतल्यात त्यांनी ती गोष्ट दाबून धरली. ज्या दिवशी ती अनबेरेबल झाली त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. तर ज्येष्ठ नागरिक जास्त पद्धतीने टार्गेट करण्यासाठी आपली कुटुंब रचना ही जबाबदार आहे माझ्या मते. तर आपली कुटुंब रचना थोडीशी बदलली, कुटुंबांमध्ये सुसंवाद जर वाढला तर कुठेतरी या गोष्टींना आळा बसू शकतो. सर, जर कोणी फसवणुकीचा शिकार झाला असेल तर त्यावेळेस भीतीने गप्प न बसता पुढे आलं पाहिजे, हे मान्य आहे. पण जर समजा एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीचं करेज नाही तर त्यांनी काय करावं? अशा वेळेस कोणाची मदत घ्यावी? गेल्या 6 वर्षापासून वकिली मी फक्त 30% केली आहे. 70% लोकांच्या मनातला न्यूनगंड काढण्याचं काम मी केलेलं आहे. आम्ही आंदोलनं घेतली, आम्ही बैठका घेतल्या, बैठकांमध्ये सगळी लोक बोलवली. बरं, पहिल्या बैठकीला लोक येत नाहीत, पहिल्या बैठकीला बरं माणसांमध्ये प्रवृत्ती असते, पहिले काय होते बघू नंतर आपण जाऊ. मग एकाच जागेवर आम्हाला 2-2, 3-3 बैठका लावाव्या लागल्या. मग याच्यामध्ये झालं असं, सुरुवातीला जर 10 लोक आमच्या बैठकांना आले, तिसऱ्या बैठकीला तीच संख्या 500 पर्यंत गेली. म्हणजे आम्ही ते करून दाखवलं. लोकांच्या मनामधला एक जो संभ्रम आहे आर्थिक फसवणुकीविषयी, एक जो न्यूनगंड आहे किंवा हे माझ्यासोबत घडलं हे कोणाला कळू नये, ही जी भावना आहे ही निघणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच जाऊन आपण ह्या गोष्टींना टॅकल करू शकतो. सर, आता तुम्ही सांगताय की गेल्या 5-6 वर्षांपासून तुम्ही MLM कंपन्यांच्या विरुद्ध जो काही लढा पुकारलाय, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. तुम्ही तुमचे स्वतःचे काही पर्सनल एक्सपिरियन्स आहेत का? तर ते सांगू शकाल का? जेव्हा 2021-22 साली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये एक विशिष्ट काही ग्रुप्सकडून
लोकांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं रक्कम घेतली गेली आणि कालांतराने त्यांचे परतावे थांबल्यानंतर नगर SP ऑफिसला लोकांची रीग लागली का आमची फसवणूक झाली, आमची तक्रार घ्या. 6 महिने त्यांची कोणाची तक्रार घेतली गेली नाही. त्यातलेच माझे पक्षकार. जेव्हा आम्ही प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर ही गोष्ट जाऊन मांडली, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुम्हाला लालच होती त्याच्यामुळे तुम्ही याच्यात गुंतले हा शब्द माझ्यासमोर वापरला. मग तिथं ते मला सहन झालं नाही. माझ्यातला एक वकील जागा झाला. कोर्टामध्ये प्रायव्हेट पिटिशन दाखल करून कोर्टासमोर आम्ही तो ऑफेन्स प्रूव्ह केला आणि ऑफेन्स प्रूव्ह केल्याच्या नंतर कोर्टाने त्याच्यामध्ये FIR दाखल करण्याचे आदेश दिले. तशी माझी MLM कंपन्यांच्या विरोधातल्या कामाची सुरुवात झाली. ती FIR झाल्याच्या नंतर त्या आरोपीच्या बेलला सुद्धा आम्ही प्रोटेस्ट केला. जवळपास 18 महिने तो आरोपी जेलमध्ये होता. मग त्यानंतर प्रशासनाने त्याच्यामध्ये योग्यरित्या तपास करून काही सीजर्स करून कुठेतरी माझ्या गुंतवणूकदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि तिथनं जी एक MLM मार्केटिंगच्या विरोधात आणि अशा पॉन्झी स्कीम आणणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, आता एक पॉन्झी हा जो शब्द आहे हा खूप इंटरेस्टिंग शब्द आहे. याच्यात केलं काय जातं, 100 लोकांकडनं पैसे गोळा करायचे तर उदाहरणार्थ एका व्यक्तीकडनं 10 लाख घेतले जातात, त्याला त्याच्या मोबदल्यात 2 लाख दिले जातात आणि ते सायक्लिक पद्धतीने दिले जातात. महिन्याला 20,000, महिन्याला 30,000 आणि त्या व्यक्तीला मिळत आहेत म्हणून लोक भविष्याचे स्वप्न लगेच रंगून मोकळे होतात की बाबा त्याला मिळत आहेत म्हणल्यावर 2 वर्षात आपण एवढे एवढे कमवू. प्रत्येक जण मेंढरासारखे त्याच्या मागे पैसे टाकायला सुरुवात होती आणि या माणसाच्या प्रवृत्तीचा या कंपन्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. याच्यामध्ये लोकांकडनं पैसे उचलून कालांतराने सायक्लिक पद्धतीने तुमच्याच पैशातनं तुम्हाला परतावा दिला जातो. म्हणजे 10 लोकांच्या पैशातनं 100 लोकांना दिले जातात, त्याला दाखवून 1000 लोक अट्रॅक्ट केले जातात आणि वेगळे विशिष्ट एजंट ते नेमलेले आहेतच कंपनीचा प्रोपोगंडा पुढे पांगवण्यासाठी. तर जेव्हा काही ही रक्कम अशी एका विशिष्ट आकड्यापर्यंत गोळा होती तेव्हा कंपनीकडे मेन मुद्दल ही जमा असते. मेन जे एक आपण त्याला अमाऊंट म्हणतो फसवणुकीची ती 70% कंपनीकडे असते आणि 30% हे एजंटकीच्या स्वरूपाने एजंट लोकांकडे असते. तर ती अमाऊंट 70% कंपनी त्यांच्या पद्धतीने विल्हेवाट लावून टाकते आणि 30% जी अमाऊंट एजंट लोकांकडे आहे ती कशी परत मिळवता येईल त्याच्यावरती एजंट लोकांना देखील टॉर्चर होताना कंपनीकडनं मी पाहिलंय. माझ्या समोर बसून काही एजंट लोक रडले. तेही माणसंच आहेत मॅडम. त्यांना वाटलं कंपनी काहीतरी लिगल काम करते आणि अशा पद्धतीने सिस्पेमध्ये काही दिवसांपूर्वी एक पिंपरी चिंचवडमधले एजंट होते, त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यांच्या मागे एक मुलगी आणि एक मुलाचा असा प्रपंच, एक पत्नी आहे आणि त्या कुटुंबाकडे बघून जी एक तळतळ माझ्या मनाला झाली आणि एक हळहळ मी व्यक्त केली. ह्या गोष्टींमधनं मला बळ भेटत जातं. ह्या सगळ्या गोष्टींविरोधात लढण्यासाठी जे एक बळ आहे ते ह्या अशा चुकीच्या घटनांमधनं कुटुंब प्रपंच लोकांचे उद्ध्वस्त झालेत. म्हणजे जे एक प्रशासनाने याला महत्व दिलं पाहिजे या गुन्ह्यांना, जे मी सुरुवातीला बोललो त्या पद्धतीचं महत्व आजही मिळालेलं नाहीये. MPIDच्या गुन्ह्याला 6 वर्ष शिक्षा आहे. BNSS 316(5) हा जो कलम आहे याला 10 वर्ष शिक्षा आहे. पण कुठंतरी गुंतवणूकदारांच्या वतीने आज मी आपल्या चॅनलवर ही मागणी करू इच्छितो की MPIDच्या आरोपामध्ये ज्यावेळेस कोणाला अटक होती त्याची अंतिम शिक्षा ही जन्मठेपच पाहिजे. कारण त्या व्यक्तीने किती कुटुंब उद्ध्वस्त केलेत स्वतःच्या आमिषापोटी याची गिनती सुद्धा करता येणार नाही. त्याच्यामुळं गुंतवणूकदार ठेवीदारास संरक्षण देणारे जे अधिनियम आहे महाराष्ट्र 1999 याच्यामध्ये शिक्षा ही 6 वर्षावरून वाढून ही जन्मठेपची केली गेली पाहिजे. तेव्हा जाऊन ह्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होणारे जे लोक आहेत ते कुठंतरी 10 वेळा विचार करतील. आता जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करायला सुरुवात केली, एक 7 ते 8 महिन्यापूर्वी सिस्पे इन्फिनिटी बीकनची पहिली तक्रार ही नोंदणीकृत झाली. श्रीगोंदा तालुका हा तालुका असा आहे का तिथं शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाला हा नात्याने जोडलेला गेला आणि त्याच पद्धतीने शेवगावची पण अवस्था आहे, त्याच पद्धतीने पारनेर सुप्याची पण अवस्था आहे. म्हणजे जिथं ह्या स्कॅमचा ब्लास्ट झाला ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे तर प्रत्येक नातेवाईकाला सल्ला दिला का मी टाकलेले तू पण याच्यात पैसे टाक. आणि हे त्या नातेवाईकाला माहित नसतं का हे एजंट आहेत म्हणून हे मला प्रवृत्त करतायत. काही नाही होत, कंपनी नाही दिले तर मी देतो, बिंदास टाक माझ्या शब्दावर. अशा गोष्टी बोलून कंपनीने एजंटलाही आमिष दाखवलं, त्या गुंतवणूकदाराला आमिष दाखवलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कंपनी पैसे घेऊन पळून गेली त्यावेळेस आज श्रीगोंदा आणि पारनेर सुपा किंवा इतरत्र जे तालुके जिथे हे स्कॅम झालेत अशी अवस्था आहे. नातेवाईक एकमेकाच्या घरी जायचे बंद झालेत, एकमेकाचे फोन उचलायचे बंद झालेत. म्हणजे ह्या गोष्टींमुळे एफेक्ट किती स्तरावर होतोय. एक मानसिक स्तरावर माणूस एफेक्ट होतोय, एक सामाजिक स्तरावरती समाजाची पूर्ण रचना बदलून जाते आणि कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्याच्यामुळे याला एक सिरियसनेस येणं खूप गरजेचं आहे. आता ज्या वेळेस अशा केसेस रजिस्टर होतात किंवा प्रशासन योग्य वेळेत केसेस घेत नाही किंवा त्याच्यामध्ये जे गरजेचे आरोपी आहेत ते आरोपी केले जात नाहीत तेव्हा कोर्टामध्ये प्रायव्हेट पिटिशन BNSS कलम 175(3) खाली दाखल करून आम्ही कोर्टासमोर केस प्रूव्ह करतो आणि FIR दाखल करण्याचे आदेश मिळवतो. तर बऱ्याचशा केसेसमध्ये असं झालेले जे प्रबळ एजंट आहेत ते प्रबळ एजंट काही वकील साहेबांच्या माध्यमातून हजर होतात आणि थोडंसं त्याच्यात
प्रलंबित ते प्रकरण होऊन जातं. पण त्याच्यामध्ये FIR दाखल करायचा आदेश आम्ही घेतोच. काही एजंटांचा असा प्रयत्न असतो. आता मी गुंतवणूकदारांच्या वतीने, ठेवीदारांच्या वतीने काम करतोय. कुठंतरी माझी प्रतिमा मलिन करायची. थोड्या दिवसांपूर्वी एक असाच प्रयत्न झाला. मी नाव नाही घेणार त्यांचं. प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. आमच्या जिल्हा न्यायालयासमोर येऊन त्या व्यक्तीने काही महिला पुढं घालून मी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असा खोटा अर्ज आमच्या बार काउन्सिलला दिला, आमच्या SP ऑफिसला दिला, पुण्याच्या CP ऑफिसला दिला. आणि कुठंतरी मी करत असलेलं काम ते मी थांबवावं असं त्या व्यक्तीचं इनडायरेक्ट म्हणणं होतं. पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक ग्वाही देऊ इच्छितो. कितीही माझ्यावर वैयक्तिक आघात करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला तरी सुद्धा मी माझ्या हाती घेतलेलं काम सोडणार नाही. ज्या पद्धतीने मी लोकांना शब्द देऊन त्यांचा विश्वास जिंकून या कामात आलेलो आहे, तर मी वैयक्तिक कारणामुळे याच्यातनं माघार घेणार नाही. तर ज्यांच्या कोणाच्या मनात असं असेल का या माणसाला वैयक्तिक दाबलं तर हे काम थांबल, तर ते शक्य नाहीये. कायद्याच्या बाजूने मी लढतोय, गोरगरीब वंचितांच्या बाजूने मी लढतोय. त्याच्यामुळे त्यामध्ये माझ्या कामाला नक्कीच परमेश्वर यश देईल याची मला खात्री वाटते. मला माहिती आहे की आजचा एपिसोड आपल्या प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. परत एकदा सर मी तुमचे मनापासून आभार मानते, एवढा वेळ दिलात. आणि म्हणजे मी असं म्हणू शकते की तुमच्या रूपाने परमेश्वरच मदत करतोय जे पीडित आहेत त्यांना. तुम्हाला भरपूर बळ मिळू दे आणि तुम्हाला यश पण प्राप्त होऊ दे. धन्यवाद. थँक्यू.